भगवंतांना सुद्धा प्राप्त करून घेण्यासाठी 5 महिने पुरले. नारदांनी सुद्धा तक्रार केली, देवा काय ही पार्शालिटी, आम्ही जन्मजन्म तपस्या करतो, यांना तुम्ही 5 महिन्यामध्ये इतकी बढती देता. ग्रंथामध्ये फार गोड वर्णन आहे. हाच मुद्दा पटवण्यासाठी हे गोड वर्णन आलंय की महाविष्णूंनी नारदांना ध्रुवाचे मागचे 100 जन्म दाखवले. एवढी जन्म तप चालू आहे, म्हणून या जन्मात 5व्या वर्षी चेक वाटला. रिकरिंग किती जन्माचं आहे, म्हणून हे 5व्या वर्षी 5 महिन्यात संपलं. पण हे या जन्माचं नाही बरं. असं जन्म ध्रुवाच्या तपस्येनंतर त्याला तो आनंद प्राप्त झाला. इथेच एक छोटीशी कथा अशी आली आहे की शिवांना प्राप्त करण्यासाठी, विष्णूंना प्राप्त करण्यासाठी असं डोक्यात तुझ्या घोळ येतोय का भक्ता? मुळात शिव आणि विष्णू हे सगळे वेगवेगळे कोणी आहेत असा काही संभ्रम होतोय का तुझ्या मनामध्ये? तर असं समजू नकोस. तत्वरूपाने हे सगळे एकच असतात. त्या एका तत्वाची ही 3 प्रगट रूप आहेत. हे 3ही एकाच तत्वाचे 3 अंश आहेत. किंबहुना या विश्वातल्या सगळ्याच देवदेवता या एकाच तत्वाची विविध प्रगट रूप आहेत. तेव्हा कोणतं श्रेष्ठ कोणतं कनिष्ठ असं म्हणत बसणं हे वेडेपणाचा कळस आहे. पुन्हा दृष्टांत कोणाचा घ्यायचा? माऊलींकडचा. माऊलीने फारच गोड दृष्टांत दिलाय. अर्थात माऊलीने दृष्टांत दिले त्याच्यामधले तपशील वेगळे. मी दृष्टांताचा मूळ गाभा तोच घेतो, थोडे तपशील बदलतो. तपशील असे, मला जसं हवं तसे माझे बाबा होतात असा मूळ गाभा. बाबा माझा अभ्यास घ्या की. बाबा पट्टी घेऊन बसतात, पुस्तक घेऊन बसतात. वैष्णव काय वर्षभर दिवे लावले बघतो तुझ्याकडे. माझा अभ्यास घेण्यासाठी बाबांचं रूप कुठलंय? पट्टी पुस्तकधारी. कोण? माझे बाबाच. बाबांनी असा मस्त अभ्यास घेतला, असा मस्त परीक्षा दिली, मस्त पास झालो. म्हटलं बाबा आता मला माझ्या सगळ्या मित्रांना पार्टी द्यायची आहे, पावभाजी करायची आहे, स्पॉन्सरशिप द्या, पैसे द्या की. मनापासून दिले. अशा वेळेला धन देणारे कुबेर रूपात कोण? माझे बाबा. बाबा पैसे देऊन मी काय करू? मी माझ्या मित्रांना बोलवायला जाणार आहे, भाजी तुम्ही आणायची आहे. 20 मिनिटात जाऊ, चला. ते सायकल घेतात, पिशवी घेतात. आता ते बाबांचं रूप काय? सायकल पिशवीधारी कोण? माझे बाबा. भाजी आणली. आईने सांगितलं, अहो चिरंजीवानी फक्त वर्गातले नाही, इतर वर्गातलेही मित्र बोलवलेत. सगळी भूतावळी ह्याची आहे. एवढ्या सगळ्यांना मी एकटी पुरणार आहे का? मग किमान काकड्यांचे तुकडे करायला उभे राहा. आता काय करणार? लुंगी सुरी, लुंगी डान्स. अशा वेळेला लुंगी सुरी जरी कोण? बाबाच. आता ही सगळी भूतावळ घरी आल्यानंतर सगळ्यांना डिश देणं, झालेल्या रिकामे परत घेऊन जाणं. पाण्यात आपल्याकडे वेटर कुठे आहेत? आई आतमध्ये स्वयंपाकघरात, बाकी सगळं बाबांनीच करायचंय. अशा वेळेला प्लेट धारी, पाण्याचा तांब्या धारी कोण? बाबाच. इतकं सगळं झाल्यानंतर जर मला कोणी विचारलं की ह्यातलं कोणतं रूप तुम्हाला श्रेष्ठ वाटतं, मी कानफडत मरीन त्याच्या. मूर्ख माणसा. नाही, पण ह्यातले पट्टी पुस्तकधारी बाबा मोठे का सायकल पिशवीधारी मोठे? माझं आयुष्यातलं दुर्भाग्य की तुझ्यासारखा खोटा माणूस भेटला आयुष्यात. काहीतरी मूर्खासारखं विचारायचा हा काही प्रश्नही नाही. पण अर्थात लोकांची चूक नाहीये महाराज याच्यात. लोकांची चूक नाहीये. खरी मोठी चूक आम्हा पुराणकारांचीच आहे, कीर्तनकारांची आहे. कारण कित्येक वेळेला मी आजही ऐकतोय की अनेक पुराण सांगणारे पुराणकार इतर रूपांना कमी लेखून एक पुराण सांगतात. गणेश पुराण सांगताना सतत असं सांगायचं, बाकी कुछ इंद्र से, चंद्र से, विष्णु से, शिव से कुछ होने वाला नहीं था, गणेश थे इसलिए झालं. म्हणजे बाकी सगळ्यांना एक 12% बाजूला टाकून द्यायचं. विष्णू पुराण सुरू झालं की इनसे क्या होने वाला था,
विष्णू भगवान झालं कल्याण करीत आम्हाला. तिसऱ्या दिवशी लागलं शिवपुराण. विष्णूचे जुनी म्हणा नाही झालं. ह्यानी ह्याचं महात्म्य सांगताना ह्याला शिव्या घालायच्या. त्याच्यानंतर लागलं कुर्म पुराण. त्याच्यानंतर मग हे पुराण. मग देवी भागवत सुरू झाला. गोपाळ कृष्णाने जे सतत पांडवांना वाचवलं ती काही बुद्धी कृष्णाची नव्हे, अहो देवी सांगत होती म्हणून कळली तुझी अक्कल. काय म्हणाला, हे सारखं सगळं सतत 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 वेगवेगळं ऐकल्यामुळे शंका वाटायला लागते की ह्या सगळ्यांचा व्यास एकच आहे, काय त्रिज्या सगळ्या वेगळ्या झाल्या आहेत. एक मधु कैटभ नावाचे दैत्य फक्त मारले गेले एवढी एक घटना आहे. विष्णूने ते मारले. गणेश पुराण सांगणार गणपतीच्या कृपेमुळे मारले, हे पुराण सांगणार ह्यांच्या कृपेमुळे मारले, हे सांगणार ह्यांच्या कृपेमुळे मारले. ज्याच्यामध्ये विष्णू कमजोर ठरतील असं सगळं सांगणार आणि मग सगळे शेवटी सांगणार नाही विष्णू होते म्हणूनच मारले. असल्या सगळ्या कथा खरं आम्ही पुराणिकांनीच टाळल्या पाहिजेत. दुर्दैव असं झालंय हिंदू धर्मामध्ये प्रवचनकारांचीच एकजूट नाही. त्यामुळे घोळ असा होतोय की प्रत्येक जण बरोबर वक्तृत्वाला खूप प्रत्येक जण तगडा आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण आम्हीच करतोय, असा थोडा घोळ होतोय. पण किमान मग आता मी आपल्यावरच जबाबदारी थोडीशी सोडतो की गणेश मोठे का विष्णू मोठे का शिव मोठे का हे मोठे असं खरंच कोणीही चर्चा करत असेल ना तर त्याला एवढा फक्त बाबांचं दृष्टांत सांगत जा आणि त्याला म्हणून ही चर्चाच करू नकोस. तर शिव उपासना करायची शिव उपासना प्रेमाने कर, विष्णू उपासना करायची विष्णू उपासना प्रेमाने कर. बाबा रे, हे सगळे उपासनेचे रस्ते एका विशिष्ट ठिकाणी थांबतात आणि एकदा परमतत्वाकडे गेलं की ह्यातलं काहीच शिल्लक राहत नाही. हे सगळी नाम आणि हे सगळे मार्ग हे शेवटी मार्ग आहेत, यातला मुक्काम काहीच नाहीये. सगळे मार्ग श्रेष्ठच आहे. फक्त आणखीन एक शंका निरसन निश्चितपणे, ज्याला शिव उपासना करायची त्यांनी करावी, वाद नाही. ज्याला विष्णू उपासना करायची त्यांनी करावी, वाद नाही. पण एकदा उपासना घेतली की तीच जन्मभर करावी. सारखी उपासना बदलू नये. सोमवारी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, मंगळवारी ओम गणपती नमः ओम गणपती ओम गणपता, बुधवारी ओम नमो भगवते वासुदेव ओम नमो वासुदेव, गुरुवारी ओम दत्तात्रेय नमः दत्तात्रेय नमः, शुक्रवारी सर्व मंगल मांगल्य शिव. यानं काहीही होणार नाही. सगळ्या रस्त्यांनी 5-5 किलोमीटर चालून परत आलात तर पुन्हा तुम्ही एसटी स्टँडवरच सापडणार आहात. प्रत्येक रस्त्याने 5-5 किलोमीटर जाऊन आलो या चालण्याला काही अर्थ नाही. एका कुठल्या तरी रस्त्याला धरून सगळे किलोमीटर चाललो तर कुठल्या तरी मुक्कामापर्यंत जायचं आहे. अर्थात आणखीन पुढचं शंका निरसन, जर जप आणि उपासना एकाच रूपाची असेल म्हणून दुसऱ्या रूपाचा द्वेष करावा अशी अजिबात आपल्याला सक्ती केलेली नाही. मंत्र वेगळा, जप वेगळा आणि भजन वेगळं. मी समजा हनुमान उपासक आहे, ओम हनुमते नमः ओम हनुम असा मी समजा जप करतो आणि समजा मी रामाच्या देवळात आलो तिथे भजन चाललंय, रघुपती राघवरा, मी नाही कळणार. मारुतीला काय वाटेल, अरे काय वाट मूर्ख आहेस का. नाम जप उपासना ही कुठल्या तरी एकाच रूपाची करायची आहे. भजन नावाची उपासना आपण प्रत्येक वारी वेगवेगळ्या देवाची केली तरी मूळ स्वरूपाशी काहीही व्यभिचार होत नाही. शंकरांच्या देवळात गेलो, महाशिवरात्रीचा दिवस असला, भम भोलेनाथ नावाचं भजन केलं, काही घाबरू नका, ते त्याच भगवंताला पोचणार आहे. हा, फक्त जी मंत्र उपासना आहे, जी जपरूपी उपासना आहे ती मात्र कुठल्या तरी एकाच रूपाची आणि जे सिद्ध मंत्र आहेत त्याचीच केली पाहिजे. त्या अर्थाचे दुसरे शब्द म्हणजे जप नव्हे. रामाची उपासना करायची, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम, हा सिद्ध मंत्र. राम या अर्थी दुसरे शब्द म्हणजे जप नव्हे. कौसल्याचा मुलगा, कौसल्याचा मुलगा, कौसल्याचा मुलगा, लवकुशाचा बाप, लवकुशाचा बाप. काय ताप आहे माणसाचा या. ठीक आहे, तुला सगळे नातेसंबंध त्याची माहिती आहे, ते चांगलं आहे, पण हा जप नाही होत. जप होण्यासाठी जे सिद्ध मंत्र आहेत, शंकरांचा जप उपासना करायचं, ओम नमः शिवाय
ओम नमः शिवाय. ते पण पार्वतीचा नवरा, गणपतीचा बाप, आमच्या डोक्याला ताप हो. तुला कोणी सांगितलं हे? हा जप आहे का? काही मंत्र असतात, ते सिद्ध आहेत. समजा या मंत्रांच्या उच्चारामध्ये काही त्रास होत असेल, सगळ्यात सोपं ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. रामकृष्ण हरी सारखा गोड मंत्र नाही, चुकायची भीती नाही, चुकलं तरी काही बिघडायची त्याहून भीती नाही. कारण कसं असतं, रामकृष्ण हरी हा मार्गच असा छान आहे की तो आपण पोर आणि ती आई या अर्थाचे असतं. त्यामुळे काही वेळेला शब्दही उच्चारायची गरज नाही, आपला आवाज ऐकूनच त्यांना कळतं आपल्यासाठीच चाललंय. जसं मातेला मुलाला हाक मारायची असेल तर नावानेच हाक मारावी लागते असं नाही. ए दगड्या असं म्हटलं तरी मुलाला कळतं हे आपल्यासाठी होतं. तसं ते या नामभजनामध्ये समजा एखादा शब्द इकडे मागे पुढे झाला तरी काही फारसा फरक पडत नाही. भजनामध्ये फरक नाही पडत, मंत्रात पडतो. मंत्रामध्ये घोळ करू नये. मंत्र हा आघातासह उच्चारावा, आणि त्यातले आघात माहीत नसतील तर साधा उच्चारला तरी हरकत नाही. फक्त चालीमध्ये मात्र मंत्र म्हणू नका. प्रार्थना आहे. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं. त्याने काही फळ मिळत नाही. आता सिनेमाची गाणी म्हणत नाही, त्याच्याऐवजी हा म्हणतो हे बरं आहे. फक्त पण मंत्राचं जे फळ आहे ते ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो. हे सगळे आघात महत्वाचे आहेत. हे सगळं दात आणि नख काढून टाकून ते बोळकं केलेलं वाघ आहे. ह्याच्यात काय आघात आहे का? काय बोंबला डोंबल तुझं? ते काय मंत्र म्हणतोयस का चेष्टा करतोयस माझी? कोणत्याही वाक्याचा परिणाम हा शब्दाने असतो तसा आघाताने जास्त असतो. आघात काढून टाकले तर शब्द तेच म्हटले तरी परिणाम होत नाही. पोरं जेव्हा कीर्तनात गडबड करतात तेव्हा आपण त्यांना रागवतो, ऐक गडबड करू नका, मुस्कडत होईल. हे तुम्ही ज्या आघाताने म्हटलात त्याच्यामुळे ते गप्प बसतं. आता हेच शब्द चालीमध्ये म्हणू, मुस्कटात मारीन मुस्कटात मारीन, अरे तुझ्या आणखीन जास्त त्रास द्यायला लागेल. कुठं मुस्कटात मारीन हा शब्द हे गाण्याची गोष्ट होती. मुस्कटात मारीन हा आघातच महत्वाचा होता. मला एक माणसाने चिठ्ठी दाखवली, मिस्टर आपळे, त्याच्या उच्चारावरून कळ हा कन्नड माणूस आलाय. अयो आपले यू आर हिअर, आय एम लिव्हिंग हिअर इन पुणा. वेर इज दिस? भडाक मकार रोड. सॉरी सर, मी गेल्या इतक्या वर्षात असा रस्ता पुण्यात आहे हे मला माहित नाही. व्हॉट्स भडाक मकार रोड? तेव्हा मला मित्रांनी सांगितलं त्याला वेगळं, त्याला भडकमकर रोड म्हणायचंय. अक्षरं त्याची बरोबर आहेत, अक्षरं भडकम कर अशीच आहेत, फक्त भडक मकर झाल्यावर चुकलं ना सगळं. त्यामुळे मंत्राचा उच्चार करताना समजावून घ्यावा. नाही तर काहीच आघात नाही, नुसतं सरळ म्हटलं तरी चालेल. पण संगीतामध्ये उगाच घाईघाई केल्यासारखं, मागं कुत्रा लागल्यासारखं, वाघ लागला का वाघ लागला तुझ्या मागं, त्यामुळं कुठलाच उच्चार येत नाही. श्री नाहीच, त्यातला रकार काढून टाकल्यावर जी भयानक पुढचं निर्माण झालंय आता, तो रामही येत नाही, तो लांब व्हायला लागतो थोड्या वेळाने. काही माणसांच्या हाताला इलेक्ट्रिकची वायर लागल्यासारखे मंत्र जपत असतात. काय करताय काय तुम्ही? काय जप करतोय म्हणजे का? 35 माळा ओढणारे दिवस काय म्हशी आहेत का बकऱ्या आहेत तुझ्या त्या 35 माळा ओढणार? किती माळा ओढल्याला तशी किंमत नसते. संख्या नावाचं गणित आहे मान्य, पण मंत्र कोणत्या तरी एका देवतेचा जो घेतला असेल किंवा गुरुने जो दिला असेल त्याचा चित्त प्रसन्न करून जप झाला पाहिजे. ते चित्तापासून आहे. चित्तात भगवंत प्रगट का होतो? जे आता पत्करलं ना ते आनंदाने केलं पाहिजे. काय मेला मंत्र दिलाय, कसला मेला मंत्र दिलाय, कशाला बसायला सांगितलंय, इतका माझा व्यवहार चाललाय, एक अख्खी सिरियल त्याच्यामध्ये बघता आली असती. मग ते चित्तात नाही झालं त्याचं, मग चित्त गेलं तुझं हातात. एकदा छानपैकी बसलो आता, ओम नमो भगवते वासुदेवाय. लक्षात घ्या, अहंकाराचं कवच फुटणं खूप अवघड असतं. एखादी चांगली गोष्ट सुरू झाली पटकन आपण त्याच्यामध्ये छान सम्मिलित होऊन जावं, त्याचा आनंद घ्यावा. हो, आता रोज 3 दिवस बघतोय ना मी, अनेक लोक टाळ्या वाजवत असतात. बरेचसे लोक विवेकानंदानंतर यांचाच फोटो काढायचा आहे. हे कुठलंही देवभजन चालू असताना त्या
व्हावं अशी इच्छा होण्यासाठी सुद्धा पुण्य खर्ची पडतं. ते नाही ना शिल्लक तिथं. आपण काय करणार त्याला? तुम्ही काय करणार? तुम्ही काय करणार? मी काय करणार? आता ते ऐकतायत, हे साठतंय हळूहळू, टाकीमध्ये पाणी भरत आहे, येईल हळूहळू. त्याला दुसरं काय सांगणार? पण शाळेत कीर्तन करताना सुद्धा हा अनुभव असतोच. मुलं टाळ्या वाजवतात. मास्तर म्हणजे विवेकानंदांचे सगळे फोटो असे उभे असतात. अरे म्हटलं, तुम्ही टाळ्या वाजवल्या तर पोरं टाळ्या वाजवणार आहेत. जाऊ दे. अलीकडं मला त्या हास्य क्लबवाल्याने एक चांगलं सांगितलं. आपण जर माणसाने भजनासाठी टाळ्या वाजवल्या नाही तर त्यांना सांगा की नवीन शोध लागलाय, भजनात चांगल्या टाळ्या वाजवतात त्यांना हार्ट अटॅक येत नाहीत. ते अॅक्युप्रेशर होतं त्यांनी, आणि म्हणून ते हास्य क्लबनी गाणं तयार केलंय, नको औषध नको गोळ्या, हसत हसत वाजवा टाळ्या. असं ऐकू नाही पाहते असं काही. हास्य क्लब आहेत आपल्याकडे. आणि खोटं नाही, ते खरं आहे, सत्य आहे. या दृष्टीने ही सत्यता आपण लक्षात घेतली तर हे विष्णू, हे शिव, असा मनामध्ये भेद येऊ नये म्हणून दत्तांची कथा या भागवतात आली. खरं सांगतो, हे तीनही देव अनुसूयेचं सत्व बघण्यासाठी आले. तिला काहीतरी विचित्र त्यांनी मागणी केली, अशी कथा 18 पुराणात कुठेही नाही. अजून 18 उपपुराण आहेत, त्याच्यातही कुठे नाही. तर दुर्दैवाने मी ती वाचलेत, त्यामुळे मला हा त्रास होतोय. व्यासांनी अशी कथा कुठेही लिहिलेली नाही. हा, ही कथा कुठून आली? तर ही गुरुचरित्रात लिहिलेली आहे. दत्त उपासनेचा जो आपण श्रेष्ठ ग्रंथ मानतो, त्या गुरुचरित्रामध्ये ही कथा अशी आली आहे की अनुसूयेच्या तपस्येमुळे, आता ह्या दोघांची नावं फार मजेदार आहेत. अत्री, जो सत्वरजतम या त्रीच्याही पलीकडे जाऊ शकला. अ हे अक्षर अतीत जाणे यासाठी असतं, याच्या पलीकडे जाऊ शकला. म्हणून साधं असतं ते विष, विषाचा परिणाम घात करणं आहे. पण ह्या घात करण्याच्याही गुणाच्या ते वर गेलं आणि त्याचं औषध केलं की आयुर्वेदात त्याचं नाव आहे अतिविष. आता हे माहीत नसलेल्या माणसाचं काय होईल मला सांगा. या अतिविषाची पुढे देतो, घ्या. तिला वाटावं अतिविष, माझ्या पोराला विषही पचत नाही, हे कसं पचणार? पण कार्ट मेलं. काय केलं? नाही, अतिविष काही दिलं नाही, विषच दिलं पाहिजे त्याला. अगं माझी आई, अति ह्या शब्दामध्ये, अ या अक्षरामध्ये त्याला विषाचा दुर्गुण मारला होता, आपण त्याला वर नेलं होतं. हा त्रीच्याही पलीकडे गेलेला, आणि ही असूया विरहित झालेली न असूया अनसूया, या दोघांचंही तप खूप उग्र होतं. खरं यातला मूलतत्व गुरुचरित्राच्या दृष्टीने सुद्धा असंच आहे की इतकं उग्र तप आणि त्रीच्याही पलीकडे कसं जाता येतं, हे समजावून घेण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश. कोण ब्रह्मा विष्णू महेश? आदिनारायणानं नियुक्त केलेले ब्रह्मा विष्णू महेश. हे तिघजण बालकाच्या पद्धतीनं लहान रूप घेऊन लहान मुलांच्या कुतूहलाने अत्रींच्याकडे आले. त्यांची बालकं झाली आणि त्यांनी ते समजावून घेतलं. हा मूळ गाभा. आता मग काय, वांग्याची भाजी काही करा. मग त्या तिघांनी सांगितलं, ते भिक्षेकऱ्याच्या रूपात आले. हे म्हणाले, हे अनुसूये, आम्हाला वस्त्रविहीन अवस्थेमध्ये तू जेवण वाढलं पाहिजेस. आता आपल्याला विचित्र वाटतं ह्या सगळ्या गोष्टी म्हणायला, पण परमार्थामध्ये देह भाव याचं रूपक आहे वस्त्र. देह भाव विसरणं म्हणजे वस्त्रविहीन होणं असं आहे. पारमार्थिक विषय. मुळात कसं होतं, आपण त्या परमार्थाला इतक्या व्यावहारिक पातळीवरती आणून त्याचा विचार करायला लागला की सगळंच वाटोळं होणार आहे किंवा. म्हणून समर्थांच्या वाङ्मयात सुद्धा कित्येक ठिकाणी हा शब्द वापरलाय. एकदा तर आपल्या शिष्य वर्गाची योग्यता चांगली झाली का नाही हे बघण्यासाठी समर्थाने सुद्धा एकदा साडी गुंडळून ठेवली अंगाला, आणि काही शिष्याने हसले. हे काय म्हणजे, अजूनही देह आणि त्याच्यावरचं वस्त्र याच्यावरच आपली दृष्टी आहे. अजून आपला अभ्यास इयत्ता 5वीत चाललाय, माध्यमिकचा सुद्धा पूर्ण झाला नाही. ज्याला वस्त्र आणि देहभाव याच्या पलीकडे आपल्या सद्गुरूला बघता येतं अशी आपली योग्यता नाही. ही योग्यता जेव्हा प्राप्त झाली तेव्हा वेणा, जी त्यांची शिष्य आहे, तिला सांगताना समर्थ वाङ्मयामध्ये हा उल्लेख आलाय, वेणी वस्त्र मजे दिसे. आता ज्या माणसानं हा परमार्थ माहीत नाही त्याला दुसरं काय कळणार याच्यातलं? तो म्हणणार, बघा समर्थ रामदासांसारखा माणूस वेणाबाईचं वस्त्र घालत होता. अरे हे महामूर्ख माणसा,
तुम्ही सगळे 5वी नापास, PhD बद्दल का बोलता तेच कळत नाही. 4थी सुद्धा तुमची नीट झालेली नाही. हा पारमार्थिक विषय की वस्त्रविहीनता हा तुम्ही व्यवहारातला विषय घेऊ नका. अत्री होणं म्हणजे काय असतं, देहभाव विसरून पलीकडे जाणं म्हणजे काय असतं, असूयेच्याही पलीकडे जाणारी योग्यता कशी असते, ही दर्शवण्यासाठी ते मला दिसण्यामध्ये जो पडदा असेल तो बाजूला करणं हा वस्त्राचा रूपकात्मक विषय आहे. असो, पण या दृष्टीनं गुरुचरित्रामध्ये ती वेगळी कथा आली आहे की त्या लक्ष्मी, पार्वती आणि सावित्री मत्सरग्रस्त झाल्या हिच्या तपस्येमुळे. म्हणून त्याने देवांना पाठवलं. व देवांनी असं असं सांगितलं की आम्हाला तू जन्माला आलीस त्याचे जेवण वाढ. तिच्याही लक्षात आलं हे कोण आहेत, आणि तिनं मंत्रलेलं पाणी त्यांच्या अंगावर शिंपडलं. त्या तिघांची बालकं करून टाकली. मुळात ते बालकाच्या भावाने तिथं गेले होते हे मूळ स्वरूप आहे. त्याचं हे प्रगट केलेली जास्तीची भाजी आहे. ते बालरूपाने तयार केले. हा होय वा, असं पाणी टाकलं की माणसाचं लहान मूल होऊ शकतं का हो? जर 31 डिसेंबरच्या पाण्याने माणसाचं जनावर होऊ शकतं, तर अपवित्र पाण्याने जर अपवित्र होऊ शकतं, तर पवित्र पाण्याने पवित्र का नाही होऊ शकत? विज्ञानाच्या दृष्टीने हे त्रैदशीत मान्यच केलं पाहिजे. अनुसूयेच्या हाताचा अधिकार, अत्रि ऋषींच्या हाताचा अधिकार, या सगळ्याचा अधिकार लक्षात घेता हे 3 जण जे आहेत बालक रूपाने झाले. नंतर मग त्या 3ही देवी आल्या, त्यांनी मग त्यांना पुन्हा प्रगट केलं. विष्णू विषय हा जास्त महत्वाचा नाही. मी सांगत होतो इतकंच की समजा लोकांनी विचारलं की रावणाला संपवण्यासाठी रामाचा अवतार, कंसाला संपवण्यासाठी कृष्णाचा अवतार, दत्ताचा अवतार कोणाला संपवण्यासाठी, कोणता राक्षस झाला? तर गुरुचरित्रानं त्याचं उत्तर असं दिलंय की दत्त महाराजांची म्हणजे सद्गुरूंची कृपा जर मिळवायची असेल तर मत्सर नावाचा राक्षस मारावा लागतो. हा मत्सर राक्षस अनेक मोठमोठ्यांना सुद्धा छळतो. त्या मत्सर राक्षसाला मध्ये घेतल्यामुळे ब्रह्मा विष्णू महेशांची सुद्धा किती त्रिधा तिरपीट झाली त्यांच्या पायकांमुळे. अशी ती रंगवलेली कथा आहे. काही कथा रंगवलेल्या असतात, ते तत्व फक्त आपल्याला कळून घ्यायचं असतं. मत्सर नाश करण्यासाठी हा सगळा फक्त विषय आहे. तेव्हा भागवतातली कथा इतकीच आहे की अत्रि ऋषींच्या आणि अनसूयेच्या तपस्येवरती प्रसन्न होऊन 3ही देव त्या आश्रमामध्ये प्रगट झाले आणि म्हणाले आपण वरदान मागा. अत्रि म्हणाले मी वरदानासाठी तपस्या करतच नव्हतो, तपस्येत आनंद आहे म्हणून माझी तपस्या चालू होती. बरं, वरदान मागा असं म्हणतच असाल तर मग एक काम करा की अशी तपश्चर्या हे त्रिगुणाच्याही पलीकडे सांडलेली त्रिपुटी अशा मार्गाने जाणं, मत्सर विरहित होणं, हे पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी उत्तराधिकारी पाहिजेत या सगळ्या गोष्टीला. मला फक्त एकट्याला येऊन कसं चालेल? या दृष्टीनं आमच्या उत्तराधिकाराची आपण व्यवस्था करावी असा त्या ठिकाणी प्रार्थनेचा विषय झाला. आणि त्या 3ही देवांच्या प्रभावाने अनुसूयेला 3 वेगवेगळे मुलगे झालेत. ब्रह्म्याच्या प्रभावाने जो मुलगा झाला त्याचं नाव ठेवलं सोम. सोमाचं एक अर्थ चंद्र. आता माणसं म्हणजे अशी विचित्र आहेत का हो, त्या अनुसूयेच्या पोटी सोम म्हणजे चंद्र जन्माला आला म्हणजे त्याच्या अलीकडच्या कालखंडात रात्र होतच नव्हती का काय? चंद्र नव्हताच का काय आकाशात? अरे झंप्या, हे खगोलशास्त्र चाललंय का? हे अध्यात्मशास्त्र चाललंय. आता एखाद्या पोराचं नाव असू शकतं ना चंद्र. 2014 सालात जन्माला आलेल्या सुद्धा एखाद्या पोराचं नाव चंद्र ठेवतो आपण. म्हणजे 2014 साली पृथ्वीवर आकाशात चंद्र नव्हता असं नसता अर्थ घ्यायचा त्याचा. तो सोम त्याचं नाव ठेवलं. सोम नावाचा मुलगा ब्रह्मदेवाच्या प्रभावाने झाला, दत्त नावाचा मुलगा विष्णूच्या प्रभावाने झाला आणि दुर्वास नावाचा मुलगा शिवाच्या प्रभावाने झाला. या तिघांचाही अत्यंत उज्ज्वल असं जीवन पुढच्या कालखंडात झालं. पण या विष्णूंच्या प्रभावाने जो आला तो अत्रींना दिलेला म्हणून दत्त, म्हणून दिलेला दत्तक, दिलेला म्हणून दत्त, आणि कोणाला दिलेला? अत्रींना दिलेला. दत्त अधिक अत्रेय, दत्तात्रेय. हा जो कुठला ईश्वरी अवतार झाला हा मात्र या सगळ्या प्रचंड मोठ्या साधनेची परंपरा पुढच्या सगळ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सद्गुरु रूपामध्ये या विश्वाला मिळाला. म्हणून या दत्तात्रेयांच्या सुद्धा अवताराला या ठिकाणी अवतार मानून वंदन केलं आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. भागवतामध्ये दत्त जन्माची कथा
ही इतकीच छोटीशी आहे. आणखीन एक कथा या ठिकाणी येते. परत एक फ्लॅशबॅक मध्ये जाऊन, त्या ध्रुवाला देवदर्शन झालं असं मगाशी तुम्ही सांगितलं. हो, मग त्याच्यानंतर ध्रुवाने काय समाधी घेतली? परमेश्वराचं दर्शन झालं म्हणजे भक्ताचं या जगातलं काम संपलं असं नाही, त्याचं व्यक्तिगत काम संपलं, सामाजिक काम शिल्लक आहे ना. या दृष्टीनं ध्रुवानी उत्तानपाद राजाचं राज्य पुढे 60 वर्ष सांभाळलं. बाबा, म्हणजे 12 लोकसभा बिनविरोध. काय कधी कावडा. बरं, राज्य सांभाळणं म्हणजे राज्य सांभाळण्यामध्ये सगळे हे प्रकरण असणारच की हो. ही सगळी प्रकरण व्यवस्थितपणे त्या ध्रुवाने हाताळली. या ध्रुवाच्याच पुढच्या वंशामध्ये एक वेन नावाचा राजा झाला. त्याची कथा आपल्या ग्रंथामध्ये अशी येते. तो थोडा उन्मत्त झाला आणि उन्मत्त झाल्यानंतर या भारतवर्षातले ऋषीमुनी सुद्धा असे की प्रत्येक वेळेला राजा उन्मत्त झाला की देवाच्या प्रार्थना करत बसायच्या, देवाचा अवतार यायची वाट बघायची. का असं करायचं? जर सज्जनांच्या अखत्यारीत असेल तर सज्जनांनीच सत्ता बदलून टाकावी, देवाची वाट बघू नये. आपल्या मनामध्ये आलेला सत्संकल्प हाच देव समजावा. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे, तोच देव जाणार, यत्न तोच देव. आपल्या सज्जनांच्या मनामध्ये जो संकल्प सत्संकल्प आलाय तोच देव. जेव्हा शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा स्थापना करून असा प्रयत्न सुरू केला तेव्हा अनेकांनी त्यांना हाच विकल्प दाखवला होता. अहो, सगळ्या बादशहांची सत्ता हिंदुस्थानावरती आहे, म्हणजे हीच सत्ता राहावी अशी देवाची इच्छा आहे, त्याला आपण काय करणार? राजे म्हणले, रडा मेल्यानो, रडत जाऊ नका. मग ही सगळी राक्षसी सत्ता बाजूला करावी आणि चांगलं करावं असं माझ्या मनात आलं ना, मग तेही देवाच्याच मनात आलंय. चला, ही पण देवाची इच्छा आहे. म्हणून तर हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. अरे म्हणजे पातक व्हावं ते मात्र देवाच्या इच्छेनं चाललंय म्हणून तुम्ही म्हणून मोकळे होणार. आणि चांगलं करायचं असेल तेव्हा चांगलं करायची इच्छा झाली ना, करून मोकळा हो, तीच देवाची इच्छा आहे. अशी धारणा करून या ऋषींनीच एकत्र येऊन त्या वेन राजाला संपवलं. त्याच्यावरूनच बहुतेक ते सिनेमा निघाले असतील. कुठला ते लक्षात नाही. की काही पातकी मंत्र्यांना सांभाळायचं काम पोलिसांना मिळतं. शेवटी पोलीसच संतापतात आणि तेच त्यांच्या परस्पर त्या पातकी मंत्र्याचा काटा काढतात आणि आत्महत्या म्हणून जाहीर करतात. जन्म अशा तऱ्हेने त्या कुठला सिनेमा, सिंघम, पोरांना बरोबर म्हणून आपल्या लक्षात नाही. सिंघम जाम लोकांना आवडला होता. याच्यासाठीच आवडला. लोकांची ही इच्छाच होती की ज्यांच्या हातामध्ये ती शक्ती आहे नव्हतं, दुसऱ्याची कशाला वाट बघतात तुम्ही? तुमची शक्ती एकत्र सज्जनांची करा, दुष्टांना घालवा. काय झालंय, ते सिंघम आल्यामुळे जरा मुलांची व्यायाम करण्याची आवड वाढली. मला आवडलं ते. वा. पण काही मुलं व्यायाम न करता फक्त डायलॉग म्हणतात, त्यांना मात्र तुम्ही जरा सावध करा. तो सारखं आपलं आता माझी सटकली वगैरे जरा सांगायचं. महाराज, त्यांची तब्येत चांगली आहे म्हणून त्यांची इथं सटकते. तब्येत जर चांगली नसेल तर कुठं सटकेल हे आपल्याला कळणार नाही. तेव्हा नुसती माझी सटकली या डायलॉगला काही अर्थ नाही. त्यासाठी त्या बाजीरावासारखी तब्येत जर आपण प्राप्त करून घेतली तर की सज्जनांसाठी काम केलं तर खूप काही चांगलं होईल. असो, या ठिकाणी वेन राजाचा निपात ऋषींनीच एकत्र येऊन केला आहे आणि त्याच्या दक्षिण बाहूचं मंथन करून नवीन एक सुंदर धार्मिक राजा या ऋषीमुनींनीच निर्माण केला. आणि ज्या राजाने या पृथ्वीची अतिशय सुंदर धारणा करून त्या पृथ्वीला आणखीन सौंदर्याने त्यांनी नटवली, अशा पृथू नावाच्या राजाची सुद्धा या ठिकाणी कथा आली आहे. आणि असं उत्कृष्ट कार्य केलेल्या या राजाला सुद्धा एक भगवत अवतार म्हणून भागवतांनी मान्यता दिली असल्यामुळे त्याच्याही नावाचा थोडासा जय जयकार करून पुढे जाऊया. महाराज पृथू भगवान की, महाराज पृथू भगवान की, महाराज पृथू भगवान. या ठिकाणी एक रूपकात्मक कथा आली आहे. अजून 3 कथा या सत्रामधल्या आहेत. जे नवीन आलेत त्यांच्यासाठी सांगतो, कोणीही घाबरायचं नाही. उद्या आणखीन 4 माणसं घेऊन यायची. कशासाठी? म्हणजे ही जाहिरात करायची की एक रिमिक्स ऐकायला मिळणार.
आणि दुसरं उशीर होणार नाही. बरोबर 8:45 त्याच्या पुढे 5 मिनिटात कथा सगळ्या संपणार. आरती होईपर्यंत 9, 9:15 माणसं बसमध्ये, 10ला घरी, आमटी भात, गो टू स्लीप. उगा सकाळी मला लवकर उठायचंय, नामू काय दमू काय, मारुतीचं शिपूट बुवाचं कधी संपायचं देव जाणे, काही नाही. वेळच्या वेळी सगळं होणार. काय आम्हाला आकाशवाणी केंद्राने, दूरदर्शन केंद्र यांनी खूप उपकार केले आमच्यावर. खरं सांगतो, पूर्वी अशी मला सवय होती, चाललंय कीर्तन. शेवटी माणसं म्हणायची 12 वाजून गेले, आता रामजन्म करून घ्या, मग नंतर पाहिजे तर दशरथाचं लग्न करा. म्हणजे तुमचं आता किती वेळ तुमचं हे नुसतं चरित्रच चाललंय, अजून तुमचे दशरथ कौशल्याचं लग्नच लागेल. हा राम कधी जन्माला यायचा, आम्ही सुंठवडा कधी खायचो, 12:30ची वेळ होऊन गेली, तुम्ही लग्न नंतर घ्या, आधी रामजन्म करून घ्या म्हणायचे. आता होत असे असं, टाइम मॅनेजमेंट जमत नव्हती. पण आकाशवाणीवाल्याने आम्हाला मस्त काम केलं. आपले भरपूर वेळ तुम्हाला कीर्तनाला, किती 20 मिनिटं करायचं. आणि फरमाईश नाही, ते रंगलं म्हणून काही नाही, काही करायचं नाही. 20 मिनिटं झाली की तुमचा गळा आवडला असते समजायचा, असा त्या स्पूल मधनं आवाज येतो. आरती सगळं 20 मिनिटात सगळं संपलं पाहिजे, नमनापासून आरतीपर्यंत. बरं, ऐकायला रेकॉर्डिस्ट सुद्धा थांबत नाही. त्या आकाशवाणीने हे मला 2 उपकार केले. एक, वेळेत कार्यक्रम संपवायची सवय लावली, आणि दुसरं, समोर कोणी नसताना कार्यक्रम करायची सवय लावली. काय नुसतं भिंतीकडे बघूनच आम्हाला कीर्तन करायचं असतं. सज्जन हो, कुठेच सज्जन, ते त्या खोलीत कोणीच नसतं त्याच्यामध्ये, पण ऐकणारी 10 लाख माणसं असतात. त्यांचा हिशोब लक्षात घेतलाच पाहिजे. रेकॉर्डिस्ट सुद्धा थांबत नाही, तो टायमर लावून निघून जातो. 20 मिनिटांनी बंद होईल आपोआप ते. त्यामुळे ते वेळच्या वेळी बंद करायचं आहे आपल्याला, त्याची काळजी नको. तेव्हा वेणराजाची कथा आपल्या कानावर घातली, ज्याचा अर्थ इतकाच होता, ज्याचं तात्पर्य सिंगम सारख्या चित्रपटाने आपल्याला दिलं. आणि अनेक गोष्टी, आपली जरी उपासना खूप मोठी झाली आणि आपण जरी भगवंताशी संवाद साधू शकलो, तरी सुद्धा इतक्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी भगवंतालाही त्रास नाही. आपली समजा पोलीस कमिशनरांची ओळख आहे, तर घरफोड्या करायला कोणतरी आल्यानंतर त्याला फोन नाही करायचा. इथे कोणीतरी घर, तू जा ना बाबा, तुझ्या घरामध्ये तुला बंदुकीचं लायसन दिलंय, तू माणसावर झाडू नको, पण आकाशामध्ये नुसतं एक फायरिंग केल्यास तरी त्या घरफोड्याला कळेल की या आसपास कोणाच्या तरीकडे बंदूक आहे, तो पळून जाऊ शकतो, त्याच्यावरती तेवढा वचक बसू शकतो. आमच्या कमिशनर साहेबांनी काही लोकांना बंदुकीची लायसन दिली आणि दुसऱ्या दिवशी कॅन्सल केली. कमिशनर साहेबांच्या दत्त मंदिरात आम्ही कधीतरी कीर्तन करतो म्हणून ओळख होत राहते. म्हटलं, कमिशनर साहेब काय हो झालं, काय झालं, काय महामूर्ख माणूस म्हणले, या मूर्खाला बंदुकीचं लायसन दिलं, त्याच्याकडे बंदूक दिली, ह्याला चालवता येतं हे मी बघितलं, पण बंदूक चालवता आली, धैर्य कुठं आणणार. त्याच्या शेजारच्या खोलीमध्ये, त्याच्या शेजारच्या ब्लॉकमध्ये घरफोडी चालली, तर हा मला रात्री फोन करतोय, पोलीस पोलीस पोलीस. कुठल्या बापाने याला धरला पोलीस, तुला बंदूक असून जर घाबरायचं असेल तर मला लायसन रद्द करतो तुझं. प्रत्येक वेळेला कमिशनरला नाही बोलू, तुझ्या अंतरीत काही गोष्टी असतात. डास मारण्यासाठी AK-47 कशाला पाहिजे, काय ते पैसा तुझा तू कर ना तयार, तुझा तू मार ना. आपण काय करतो समाजातल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा, का हो अजून भगवंत येत नाही, तुझ्यासारखे नतद्रष्टा आहेत ना इथे म्हणून येत नाही. जेव्हा सगळेजण आपापली काठी लावायला तयार असतील ना, तेव्हा गोवर्धन उचलायला ते कधी यायला तयार असतात. पण ते गोवर्धनासाठी आले तर आम्ही सगळे सेल्फी फोटो काढायला बसलेले असू, काठी कोण लावणार नाही, अशी आपली विचित्र अवस्था राहते. तेव्हा मुद्दा इतकाच आहे की सज्जनांनी सुद्धा काही गोष्टीसाठी स्वतःच प्रयत्न करून अशा तऱ्हेची कार्य संपवायला हवीत. अशी वेणराजाची कथा आली आणि पृथ्वी भगवंतांची कथा आली आहे. या ठिकाणी एक छोटीशी रूपकात्मक कथा आहे. पुरंजन नावाचा एक होता, त्याचा अविज्ञात नावाचा एक मित्र होता. हे दोघही फिरायला म्हणून गेले. फिरता 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 एक सुंदर नगरी दिसली. त्या अविज्ञाताचा हात पुरंजनाने सोडला आणि तो त्या 9 द्वारे असणाऱ्या नगरीमध्ये गेला. त्या नगरीमध्ये एक तरुणी त्याला भेटली. तिच्यावरती तो भाळला आणि त्या दोघांनी विवाह केला. त्यांचे 10 सेवक होते आणि अधिक त्यांचं संरक्षण करण्यासाठी 5 फण्यांचा नागही त्या ठिकाणी होता. या पुरंजनाने आपला अनंताने कालखंड त्या नगरीमध्ये व्यस्त केला. पण काही काळात चंड वेग नावाच्या गंधर्वाने त्या नगरीवरती हल्ला केला आणि आपल्या बायकोचा आता कसं होईल असा पत्नीच्या चिंतनात
हा पुरंजन मेला. आता ज्याच्या चिंतनात मेला तो जन्म येतो. या दृष्टीनं हा त्या स्त्रीच्या चिंतनामध्ये मेला म्हणून पुढच्या जन्माला स्त्रीच्याच आला. असा हा विदर्भ देशच्या राजकन्या म्हणून जन्माला आला. पुन्हा याचं जे काही आयुष्य सुखाचं आहे ते झालं. याचं म्हणजे आता हीच. त्याच्यानंतर पती मृत झाला. ही सती जायला म्हणून निघाली. भीती वाटू लागली. आता चितेवर बसली की चटके बसला, यातना होणार आणि असे ह्या सगळ्या त्रासातून मला कोण सोडवेल अशी इकडे तिकडे दृष्टी फिरवली. तो मागल्या जन्मात ज्याचा हात सोडला होता तो अविज्ञात नावाचा मित्र त्या गर्दीत उभा होता. त्यांनी बोलवून घेतलं. अरे बापरे. आणि तेव्हा त्या पुरंजनाला म्हणजे नंतर जन्माला आलेल्या या कन्येला कळलं या अविज्ञाताचा हात सोडल्यामुळे माझी ही अवस्था झाली आहे. सगळी कथा आपल्या समोर उलगडली आहे. आपल्याला कल्पना आहे पुरंजन हे आपल्या जीवाचं प्रतीक आहे. जीव निघाला, त्याला मार्ग दाखवण्यासाठी सद्गुरू असतात. त्यांनी हात हातात घेतला, पण मध्ये आमचं डोकं फिरलं. सद्गुरूंचा हात सोडून दिला आणि नवद्वार असलेलं हे सुंदर शरीर या नगरीमध्ये आम्ही जाऊन बसलो. त्याच्यामध्ये ही नतद्रष्ट बुद्धी ती चुकीचं शिकवते पण आहे सुंदर, त्यामुळे तिच्यावर भाळलो. दश इंद्रियांचा एकमेळा केला. ते सगळे 10 जण सेवक, 5 फण्यांचा 5 विकारांचा नाक त्याच्यापाशी होताच. आणि शेवटी कितीही नगरीमध्ये रममाण झालं तरी ज्याचा वेग प्रचंड तो चंड वेग, हेच त्या गंधर्वाचं नाव. त्यांनी त्याच्यावरती हल्ला केला. ती नगरी उद्ध्वस्त झाली. पुन्हा आम्ही विषयाच्याच चिंतनात मृत्यू घेतल्यामुळे पुन्हा विषयामध्ये जन्म आला. त्या चितेवर पुन्हा जाणं आलं. त्या चितेचा त्रास व्हायची भीती तर वाटते पण जायला तर पर्याय नाही अशी अवस्था आली. डोळे पाण्याने डबडबले आणि इकडे तिकडे बघायला लागले. तेव्हा पुन्हा एकदा सद्गुरू समोर येऊन वगैरे आता तर म्हणतात माझा हात सोडल्यामुळे गडबडलास ना, चल. पण असा मध्येच हात सोडला. 2-2 जन्म हात सोडला. पण तरी सुद्धा हे संत सद्गुरू अशी असतात की जे त्या छोट्या गोष्टींना आमच्यावर रागवत नाहीत. उलट जाऊ दे, मागचं विसरून जा, आता लक्षात आलं ना. याच्यात होरपळायचं नसेल तर हा सद्गुरूंचा हात सोडायचा नसतो बाळा. ह्या हाताला धरून चालत राहा. मग भवसागराचा सुद्धा कधी माणसाला त्रास होत नाही. म्हणून आपल्या परमार्थ मार्गामध्ये सद्गुरूंना कधीही पुरुष रूपामध्ये पाहिलेलं नाही. पाहिलंय तर आईच्या रूपात किंवा थेट भगवंताच्या रूपात. कोण तुझ समसांग मज गुरुराया, तुझ समसांग मज गुरुराया रे. कोण तुझ समसांग, तुझ समसांग, तुझ समसांग मज गुरुराया. कैवारी सदया सदया, कैवारी सदया सदया, कैवारी. बाबा सद्गुरुराया पाहिजे ते अंगी स्वीकाराया, पाहिजे ते अंगी स्वीकाराया. भव दुःख हराया रे. कोण तुझ समसांग मज गुरुराया रे. कोण तुझ समसांग मज गुरुराया. कैवारी सदया, अरे कैवारी सदया. विष्णू तूच शिव तू धाता रे. तूच विष्णू तूच शिव तू धाता. तू विष्णुवरता, अरे तू विष्णुवरिता. तुझे व्यापक व्याप्याते प्रसहिता. तू माये परता पुराया, तू माये परता
रे कोण तुझ समसाग मज गुरुराया रे कोण तुझ समसाग मज गुरुराया कैवारी सदया सदया कैवारी सदया तूच शिष्या पोसणारी माता तूच शिष्या पोसणारी माता. आपण हे पद अनेकांकडून ऐकलं असेल, पण माझं वेगळेपण एवढंच आहे. बाकीच्या ठिकाणी तुम्ही असं ऐकलं असेल. बघा दोघात काय फरक आहे. तूच शिष्या पोसणारी माता आणि मी म्हणालो तूच शिष्या पोसणारी माता तूच शिष्या पोसणारी. फक्त स्वल्पविराम करेक्ट करून घेतला. त्याच्यात तूच शिष्या स्वल्पविराम आणि पोसणारी माता म्हणजे अर्थ काय लागणार. असं न करता तूच स्वल्पविराम शिष्या पोसणारी माता असं स्वल्पविराम आपण बदलला. तूच शिष्या पोसणारी माता तू विद्यादाता गुरुराया तू विद्यादाता तूच देसी तत्वनिधी निज हाता तारक फलवंता गुरुराया तारक फलवंता कोण तुझ समसाग मज गुरुराया रे कोण तुझ समसाग मज गुरुराया रे कैवारी सदया अरे कैवारी सदया कैवारी 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 सदया. सद्गुरुनाथ महाराज या सद्गुरूंना शरण जावं. काही लोक सद्गुरूंकडे जायचा कंटाळा करतात. याचं कारण आपल्याला नको असलेली पथ्य ते सांगतात. पण सद्गुरूने सांगितलेलं एवढंच पथ्य जरी घेतलं ना तरी खूप फायदा होतो. मग खूप पथ्य पाळली तर किती फायदे होते. आता ही कथा भागवतातली नाही, पण छोटं पथ्य पाळलं तरी थोडासा फायदा होतो हे आपल्याला कळतंय. हे दुसऱ्याला पटवण्यासाठी एक कथा. असाच एक सद्भक्त नेहमी साधूच्या दर्शनाला जाणारा तो आपल्या मित्राला म्हणाला, चल रे साधूकडे, काहीतरी उपासना सांगतील, झेपट लावून घेतील. आय हॅव नो इंटरेस्ट. बघा तू नुसतं दर्शन कर, त्यांना सांगतो मी उपासना सांगू नका. हा आपला मित्राच्या आग्रहासाठी आला, साधू पुढे नमस्कार केला. साधूने असं बघितलं, विचारलं, आपली किराणा मालाची टपरी आहे आणि गेल्या 50 वर्षात त्याच्यावरचे पत्रे सुद्धा बदललेले नाहीत. आपल्याला आपली प्रगती व्हावी असं वाटत नाही का? चमकला. माझी किराणा मालाची टपरी आहे, त्याचे 50 वर्षात पत्रे बदलले नाही, ह्याला कसं काय कळलं? इसमें कुछ है दम, यम है हम, है कुछ दम. असं आहे खरं. मी उपासना वगैरे काय करणार सांगू नका. साधू म्हणाला, उपासना नाही सांगत, एक पथ्य सांगू, तेवढं करशील काय? तुमचं दुकान कुठं आहे? शंकराच्या देवळात समोर आहे. मग सोपं झालं. भस्म वगैरे लावायला सांगू नका मला तुम्ही. नॉनसेन्स, सगळा फालतूपणा आहे. तू लावू नको, फक्त एक पथ्य पाळ. कोणाच्या तरी कपाळावर शिवगंध बघितल्याशिवाय जेवायचं नाही. आता तर काही त्रास आहे, पण तुझं शंकराच्या देवळात समोर दुकान आहे. सगळे देवळात जे बाहेर येणार ते भस्म लावूनच येणार आहेत. लंच टाइम झाला, बघितलं. अवघड आहे का? पण काय असतंय, भगवंत सुद्धा असा मजेशीर आहे. त्याने मनापासून केलं बरं, वर्षभर पाळलं. एक दिवस पावसाळ्यामध्ये जो धो 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 पाऊस, पुजारीच आला नाही इतका पाऊस, देवळं बंदच. आता याचं व्रत घट्ट झालं होतं.
देवळातच कोणी गेलं नाही, त्यामुळे शिवगंध लावलेला कोणी बाहेर आलाच नाही. हा आपला डबा घेऊन बसलाय, कोणीच नाही. पण आता गंध पाहायला पाहिजे, काय करूया. अचानक लक्षात आलं, शेजारच्या एक पत्र्याच्या टपरीत सायकलवाला आहे. तो देवळात नाही गेला तरी घरी का होईना भस्म लावतोच, त्याच्याकडे बघूया. छत्री घेतली, गेला, चपाक 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 पावत बसला. काका कुठं आहे? तो शेतात गेलाय. ह्या वेळेला शेतात कशाला गेला? कशाला म्हणजे, अहो जोंधळा लावला, एवढा पाऊस आला वाहून गेला, म्हणजे कसं ते बांध लावलं पाहिजे ना. हा शेतात गेला. सायकलवाल्याचं शेत पण होतं. त्याच्या छोट्याशा शेतामध्ये पाण्यामुळे बरीचशी माती वाहून गेली होती. त्याच्याच एका झाडाखाली कोणीतरी मोहरांची पुरचुंडी ठेवली होती, ती त्याला दिसली. त्यांनी मोहरांची पुरचुंडी काढली, पुरचुंडीत हात घालून मोजतोय पठ्ठ्या. कोण? सायकलवाला. त्या सायकलवाल्याला बघायला हा किराणावाला आला, छत्री घेऊन. सायकलवाला तिथं बसलाय, झाडाकडे तोंड करून. झाड तिकडे आहे, सायकलवाल्याचं तोंड झाडाकडे आहे, पाठ किराणावाल्याकडे. आपण पैसे मोजताना कोणी येऊ नये. त्याला नेमका तो चपाक चपाक आवाज आला, कोण आलं, कोण मरायला आलं, म्हणून त्याने मागे वळून बघितलं. मागे वळून बघितल्यावर ह्याच्या कपाळाचं गंध त्याला दिसलं. त्याचा इंटरेस्ट एवढाच होता, आनंद झाला. बघितलं असं म्हटलं, पळाला. घरी जाऊन जेवला. ह्याच्या मनात चैत पडे ना, आती पुरचुंड घेऊन गेला. आता जे बघितलंस ते कोणाला सांगू नको. 20 सोन्याच्या मोहरा मिळाल्यात. हे तर कोणाच्या बापाला माहित होतं, सोन्याच्या मोहरा मिळाल्या. चाकली मूठ 1.25 लाखाची. कोणाला सांगू नको. 10 मोहरा तू घे, 10 मोहरा माझ्या. हा, त्या 10 मोहरा मिळाल्या. वरचे पत्रे बदलले आणि पहिलं साधूचं दर्शन घेतलं. एक पथ्य पाळलं आयुष्यात फक्त. महाराज तुमच्याकडनं जर उपासना घेतली असती तर आतापर्यंत आयुष्य बदलून गेलं असतं. तुम्ही एक पथ्य दिलं, केवढं मोठं माझं काम झालं. असो, हे पथ्य सद्गुरू नेहमी सांगतात, आणि ते पथ्य माणसाला नको असतं, म्हणून काही वेळेला सद्गुरूंकडे जात नाही. हे पथ्य काय आहे, ह्यासाठी 1, 2, 3 कथा आल्या. सद्गुरूंपाशी आपण कुठलीही उपासना घ्यायला जा, पहिलं ते सांगतात, उपासना सांगतो पण निसंगत्व पत्कर. अगदी 21 चतुर्थ्यांपासून 11 श्रावणी सोमवार सगळे सांगेन, पण जोपर्यंत घरातला चहाचा डबा मी सांगितला तिथे ठेवला नाही, याचा तुला राग येतोय, तर ते सगळे श्रावणी सोमवार श्रावणाच्या पाण्यात बुडणार आहेत. मी सांगितलेली कपशी कुठं खड्ड्यात गेली तुझी कपशी. तुला चहा मिळालाय ना, मेले पी, अंग बस. सगळ्यात जे मन अडकून बसलंय, एवढंच मनासारखं नाही झालं. तोंडाचा रंग कळवण्यास अत्यंत वाईट वाटते की ते आत्ताच पोहोचवून आलेले आहेत. कशासाठी? आनंदात राहा. मुळात परमेश्वरानं आयुष्य दिलंय 2 विधाचं साहेब. याच्यात रागवून वैताग करून किती क्षण वाया घालवायचे आयुष्यातले. जे आहेत ते आनंदाचे आहेत. पुढचा क्षण कोणाच्या काकानं बघितलाय जिवंत आहे का नाही. या दृष्टीनं चहा 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 देताय का? नाही, आज चहा नाही केलेला, हॉट लेमन आहे. उत्तम. हॉट नाहीये, गारच लिंबू सरबत आहे. साध्या पाण्यात आहे ना, फ्रीजचं नको हो, त्रास होतो मला. नाही पण फ्रीजच केलंय, पीत नाही, मग तुम्हाला देत नाही. त्याहून उत्तम, त्याहून उत्तम. का? ते सरबत पिण्यामध्ये आणि ते सरबत कसं आहे ह्याच्या चिंतनामध्ये वेळ घालवण्यापेक्षा ओम नमो भगवते म्हणतो. निसंगत्व म्हणजे आलं समोर तर पिऊ नये असं नव्हे. निसंगत्व नाही मिळालं म्हणून कटकट 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 करत बसून मिळालं उत्तम, नाही मग त्याहून उत्तम. हातात मिळालं तर सेवन करावं, छान आहे म्हणावं. चहा कसा आहे काका? छान आहे म्हणताना हसावं जरा. काही निसंग असे असतात, काही पेलं तरी चेहरा तोच, त्याच्यापेक्षा वाईट चेहरा करता. कसा झालाय काका चहा? जकास आहे.
झकास म्हणण्यासाठी गोमूत्र प्यायले इतका वाईट चेहरा करून जे काही मागापासून बसला होता, कसा झालाय चहा? असा का चहा? सगळं काही आम्हाला समान आहे. काही माणसं प्रतिक्रिया सुद्धा अशी देतात की नक्की काय झालंय तेच कळत नाही. काका कसा झालाय चहा? आम्हाला काय, काही चालतं. म्हणजे याचा अर्थ मी काय घ्यायचं, हे चांगलं झालंय असं घेऊ, आता बिघडलंय काही चालतं हे कशाला? आमचे बाबा सांगायचे ना, बुवा आमटी कशी झाली? उत्तम. फक्त डाळ पाण्याच्या मनाने तिखट थोडं जास्त आहे, पण आमटी उत्तम. तिखट झाली एवढंच सांगाय, पण वाईट कशाला करा? निसंगत्व म्हणजे आहे त्याचा आनंदाने चित्ताने स्वीकार करावा, नाही याचाही आनंदाने चित्तात स्वीकार करा. आणि हे सांगण्यासाठी 3 कथा या ठिकाणी फक्त आल्या. त्या 3 कथा अशा. पहिली कथा आली ऋषभ भगवंतांची. ब्रह्मदेवांचा अजून एक मानसपुत्र ज्याचं नाव प्रियव्रत, याच्या उदरी नाभी नावाचा राजा झाला आणि त्याच्या उदरी ऋषभदेवांचा जन्म. ऋषभदेवांना सुद्धा आपण भगवत अवतार मानलंय. आणि ऋषभदेवांचं वैशिष्ट्य असं आहे की ते फक्त भागवतामध्ये नव्हेच तर जैन पंथामध्ये सुद्धा ऋषभदेवांच्या या कथेला खूप मोठी मान्यता आहे. एक विशिष्ट पद्धतीनं जीवनक्रम आहे. उपनयन झालं, विवाह झाला, 100 पुत्र झाले, उत्कृष्ट पद्धतीनं आपलं राज्य केलं, पुत्रांच्या हाती राज्य दिलं. आता हे निसंगत्व मात्र खूप अवघड आहे. ते म्हणजे ऋषभदेवाने निसंगत्वाचा एक विचित्र आदर्श असा दिला की त्यांनी देहावर वस्त्रच घालणं बंद केलं. इथपासून निसंगत्व. आपल्याकडे ऋषीमुनी निसंग आहेत यात वाद नाही, पण किमान वलकल का होईना. तेव्हापासून जैन पंथामध्ये सुद्धा हे 2 पंथ आले की वस्त्र प्रावरण घेऊन जे साधू आहेत ते श्वेतांबर, आणि वस्त्र न असताना जे साधुत्व आहे ते दिगंबर पंथ. दोन्ही पंथ जैन पंथामध्ये आहेत. आणि अत्यंत उग्र तपस्या हा विषय त्या पंथाचा आहे. या पंथामध्ये सुद्धा ऋषभदेवांना मान्यता आहे. भागवतातल्या कथेप्रमाणे अशा रीतीनं आत्यंतिक निसंगत्व घेऊन, वस्त्राचंही निसंगत्व घेतलेले ऋषभदेव अनेक प्रांतामधून फिरत, अनेक जन्माची तपस्या होत, आपल्या पुण्याईचा अनेकांना लाभ देत, अनेकांना उपदेश करत, अनेकांना परमार्थ प्रवण करत. आणि अशा वेळेला असाच प्रवास करताना पुण्या एका नगरीमध्ये असताना वणवा येऊन त्या नगरीचा विध्वंस करेल असं लक्षात आल्यावर स्वतः त्या वणव्यामध्ये प्रवेश करून लोकांसाठी स्वतःचा देह देऊन टाकला. पण सज्जनांना वाचवलं, सद्भक्तांना वाचवलं. इतकं स्वतःच्या देहाचं निसंगत्व या ऋषभदेवाने केलं. म्हणून ऋषभ भगवंतांचा या ठिकाणी गजर केलेला आहे. ऋषभ भगवान की, ऋषभदेव भगवान की, महाराज ऋषभदेव भगवान की. हीच कथा थोडीशी पटवण्यासाठी अशीच दुसरी कथा आली आहे. एक भरत नावाचा राजा होता, ज्यांनी उत्तम राज्य केलं. आता वानप्रस्थामध्ये गेला. सगळ्यातून मन काढून घ्यायचं ठरलं, फक्त तपश्चर्येमध्ये राहायचं ठरलं. असं असताना सुद्धा अचानक घटना झाली अशी, तो ज्या नदीच्या तीरी होता तिथे एक हरिणी पाणी पिण्यासाठी आली. ती हरिणी गर्भवती होती. अचानक वाघाची डरकाळी ऐकू आली. छोटी झाली डरकाळी, जरा खोकला आला, मध्ये मोठी पाहिजे होती. काय असतं, सगळं सगळ्यांसाठी नसतो. म्हणजे इडली डोसा उत्तप्पाच्या दुकानात सुद्धा तो काउंटरवर जो बसलेला असतो त्याच्या डब्यामध्ये 2 चॉकलेट असतात. कोणासाठी? तुमच्यासाठी नव्हे, तुमच्यामध्ये लहान मुलं येतात त्यांना. तसं बाकी सगळी कथा फारशी आवडली नाही तरी महाराज वाघाचा आवाज छान काढतात बरं का, म्हणूनही आवडून माणसं येतात. आता एवढी मोठा आवाज यायला पाहिजे होता. ती वाघाची डरकाळी ऐकली. त्या हरणीनं जीव वाचवण्यासाठी ती छलांग मारली. ती नदीच्या पलीकडच्या तीरावर जाऊन आपटली. त्या हरणीचा मृत्यू झाला, पण गर्भपात झाला. ते लहान हरणीचं पाडस याच्या हाती लागलं. यांनी वात्सल्याने त्या पाडसाचं संगोपन केलं. पण आता पंचायत अशी झाली, सगळ्यातनं लक्ष काढून घेतलं आणि त्या पाडसात अडकलं. नका इकडे तिकडे कोणाला शोधू, सगळं आपलंच आहे. अनेक लोक कशात, आज असं का होतंय रे, अनेक लोक कशात अडकायचं नाही म्हणून संन्यास घेतात. नंतर मी संन्यासी झालो याच अभिमानामध्ये इतके अडकतात.
की आपण संन्यासी नसता झाला तर बरं झालं असतं जगाचं कल्याण, असं म्हणायची वेळ येते. मग नको त्या गोष्टीचाच गर्व असतो. त्यामुळे ह्या पद्धतीनं हा पठ्य नको त्या गोष्टीत अडकला आणि चिंतन असंच सारखं मनात चालू, त्या हरणाचं काय होईल, त्या हरणाचं काय होईल, त्या हरणाचं काय होईल, हरणाचं काय होईल. परमेश्वर राहायला बाजूला, त्या हरणाच्या चिंतनातच मृत्यू आला. पण पुढचा जन्म हरणाचा. फक्त भाग्य असं पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे त्याला मागल्या जन्माचं स्मरण होतं. हा आपल्या चुकीमुळे जन्म आला हे त्याला कळत होतं. त्यामुळे तो हरणाचा जन्म कसा बसा त्याने पूर्ण केला आणि परत मनुष्य जन्माला आला. आता मात्र ठरवलं कशातच अडकायचं नाही, पण त्यासाठी त्यांनी एक विचित्र मार्ग स्वीकारला, तो कोणाशी बोलेच ना. त्यामुळे लोकांची कल्पना अशी झाली की याचं डोकं जड आहे, याला काहीच कळत नाही म्हणून हा कोणाशी बोलत नाही. म्हणून त्याचं नवीन नामकरण झालं जड भरत, डोक्याने जड असलेला भरत. पण या जड भरताचं पुण्य जबरदस्त होतं हे लोकांना कळलं होतं. कारण हा तसाच निसंग होता. अनेक ठिकाणी तो भ्रमण करत असेल, ज्याचं ज्याचं जे काम असेल त्याच्यात तो मदत करायचा. पण या मदतीबद्दल तुम्हाला काय पाहिजे? निसंगत. राम बोलो. असा शेताच्या बांधावर बसलेला असताना काही आदिवासी लोक आले, म्हणजे बळी द्यायला बरा आहे. त्याला बळी देण्यासाठी गेले. आषाढाला साक्षात देवीनं प्रगट होऊन त्याचं रक्षण केलं, अशी कथा भागवत. हा अधिकार आहे त्या जडभरताचा. आणि एके दिवशी त्या नगरीचा राजा, रहुगण नावाचा राजा, पालखीमध्ये बसून पुण्या ऋषींच्या आश्रमाकडे चालला होता अध्यात्माचा उपदेश घेण्यासाठी. ते पालखी नेणारे भोई थकले, ते एका ठिकाणी थांबले, भोजनासाठी बसले. बहुतेक लंच टाइम मध्ये त्यांना त्रास दिला असेल राजाने, म्हणून त्रास झाला. आणि त्यातला एक भोई पळूनच गेला. आता काय करायचं म्हणून दुसरा भोई बोलवला. तो कोणी वेळेवर हजर नाही. मग कोणातरी माणूस बघा, हा जडभरत सापडला धाट्टा काट्टा. आता हा भोई म्हणून खांद्याला घेऊन उभा राहिला. पण बाकीच्या भोयांची चालण्याची पद्धत वेगळी आहे. समोर काही काही आहे ना, आपल्याला राजाची काळजी घ्यायची, पण याला प्रत्येक जीवमात्राची काळजी आहे. त्या दृष्टीनं समोरनं मुंगी किंवा गांडूळ जरी गेले तरी हा उडी मारणार. आता भोयाने उडी मारल्यावर आतल्याचं काय होईल कल्पना करा. राजा जो चिडला, पालखीतनं उतरला, का तुम्हाला चालता येत नाही काय? तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा तोंड उघडलं, राजा तुला तरी कुठे चालता येत? परमार्थाच्या वाटचालीसाठी सुद्धा पालख्या लागतात. ही कथा वाचल्यावरती असं कळलं की खरंच सर्व संतांच्या कथा किती एकजीव असतात. आपल्या अक्कलकोटचे स्वामी समर्थ, त्यांच्या दर्शनाला जेव्हा मालोजी राजे गेले होते, हत्तीवर बसून गेले होते, ते खाली उतरले, महाराजांना नमस्कार केला, वटवृक्षाच्या खाली बसले होते अक्कलकोट स्वामी. मालोजी राजांचे जीभ फाडकन मुस्कडत भडकवले, त्याचा मुकुट इकडे तिकडे गेला. आम्हास काय वैभव दाखवायला येता? यासले बुद्धिबळातले राजे आम्ही रोज 50 निर्माण करतो, 50 संपवतो, काय कौतुक दाखवता? मालोराजे अतिशय सद्भक्त होते, कानाला खडा लावला. खरंच मी परमार्थाकडे जाताना वैभवाचं प्रदर्शन का करतोय? जसं साईबाबांच्या कथेत आहे, दासगणू महाराज कीर्तनाला निघाले आणि कीर्तनाला काय तो थाट, पगडी म्हणजे काय, त्याला जर म्हणजे काय, अत्तराचा थाया तो काय, भरजरीची पाराबंदी ती काय, त्या सुवर्ण काठी धोतर ते काय. साईबाबा म्हणले कीर्तनाला चालल्यास का लग्नाला चाललेस? नवरदेवासारखा नाटलास की रे, हे उतरव. हे सगळं श्रीमंती अंगावर घालून तू वैराग्य शिकवणार आहेस? तसं टीव्हीवरती तुम्ही भजनी मंडळाचे कार्यक्रम बघा, सगळ्यापेक्षा भगवंताचं भजनच प्रिय आहे. हे ज्या अभंगात असतं त्या अभंग गाणाऱ्या त्या सगळ्या जणी इतक्या नटलेल्या असतात की मंगळसूत्र महोत्सवामध्ये दुकानात ह्या बाईला नेऊन बसवावं थोड्या दिवसांनी. इथपासून इथपर्यंत टीव्हीत दिसणारे म्हटल्यावर तिचा जो जीव खाली बोलत असतो. वैराग्य कोणी शिकवायचं? तेव्हा या रहुगण राजाला सुद्धा पश्चाताप झाला आणि त्याला जडभरताने उपदेश केला, रहुगणाचा उद्धार केला. सगळ्या कथेतून मुद्दा एकच येत राहतोय, सद्गुरू सांगतात निसंगत्व घेतल्याशिवाय पुढचा मार्ग सुखाचा होणार नाहीये. आणि एकदा निसंगत्व घेतलं
अहो सगळ्यामध्ये मन अडकवायचं नाही, मग कशात अडकवायचं? याच्यात अडकवलं तर काहीतरी सुख आहे, याच्यात अडकवलं तर काहीतरी सुख आहे, याच्यात अडकवलं तर काहीतरी सुख आहे. कशात अडकवू म्हणजे जास्त सुख मिळेल? आणि ते कशात अडकवायचं असेल तर फक्त एक तत्व नाम दृढधरी म्हणा, हरीशी करुणा येईल तुझी. ह्यासाठी ही शेवटची कथा ह्या सत्रामधली येते, ती म्हणजे अजामिळाची कथा. अजामिळ नावाचा असाच एक गृहस्थ अतिशय पातकी झाला, मात्र पत्नी त्याची धर्मशील होती. हा अजामिळ एक दिवस परगावी गेलेला असताना या पत्नीनं गावातल्या साधू संतांना बोलवलं, त्यांची पूजा केली. तोपर्यंत हा अजामिळ आला. म्हणाला, माझ्या अनुपस्थितीत बायको 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 ये सब ये क्यों काय को, हे असं कसं काय केलंस? ते सगळे साधू सज्जन म्हणाले, अजामिळा, आम्ही तुला फार काही मागत नाही, पण एकच मागतो, तुला मूल होणार आहे, त्याचं नाव तू नारायण ठेव. एवढं तर मागणं पूर्ण कर. काय कोणास ठाऊक त्याला सद्बुद्धी झाली, त्याने त्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. आणि मग त्याच्या बाकीच्या मुलांपेक्षा हाच मुलगा जास्त आज्ञाधारक निघाला. त्यामुळं सगळी कामं तो त्यालाच सांगू लागला. आणि त्याला कामं सांगण्याच्या नावाने का होईना अखंड नामाचा उच्चार झाला. नारायणा येतोस का रे? नारायणा उठलायस का रे? नारायणा आंघोळीचं पाणी काढायचं का रे? म्हणून समजा मुलांची नावं देवाची असतील तर ती अख्खी घ्या. आता कौतुकाने कार्ट्याचं नाव ठेवलंय रामचंद्र. हाक कुठं रामचंद्र? राम्या आपला म्हणजे हॉटेलचा पोरे असल्यासारखं हाक मारत, राम्या, विठ्या, पुतण्या. दत्ताचं छान नाव दिले, दिगंबरा, दिग्या. जमलं तर हाय. याच्यामध्ये फक्त नाममहात्म्य याच्यामध्ये पटवून द्यायचंय. आणि ते नाममहात्म्य असं आहे, महाराज, मुलाला हाक मारण्याच्या मिशानं का होईना त्याने आनंद, इतर गोष्टीचा संग घेऊन आनंद घेण्यापेक्षा नामाच्या आनंदाकडे तो अधिक 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 ओढला गेला. तर अजामिळ्यासारखा पातकी सुद्धा उद्धरला, तेवढा तर पातकी तू काहीच नाहीस. म्हणून व्यास म्हणतात, या सगळ्या कथा लक्षात घेऊन किंचित किंचित, एकदम सगळं नाही जमणार, हळूहळू या सगळ्या गोष्टीत निसंगत्व घ्यायचं. आणि अधिक अधिक आनंद जर कशात सापडवायचा असेल तर तो कशात सापडवायचा? एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, हरिसी करुणा, हरिसी करुणा येईल तुझी. ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद. माझे श्री संगत, माझे श्री संगत जपे सदा, ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद. मस्त आहे का? नाम परते तत्व नाही रे अन्यथा, नाम परते तत्व नाही रे अन्यथा, माया आणि का पंथा झडी. ज्ञान देवा मौन जपमाळ अंतरी, हरोनी श्री हरी जपे सदा. हे नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, राम कृष्ण गोविंद गोविंद, राम कृष्ण गोविंद गोविंद, राम कृष्ण कुमार कृष्ण भगवान. त्याच्या पुढच्या कालखंडात आपण अधिक लोकांना घेऊन यायला हवं. याचं कारण परवा
आपण प्रल्हाद, हिरण्यकश्यप, नृसिंह आणि त्याचबरोबर परशुराम, वामन हे सगळे प्रसंग अवतार गाणार, अनुभवणार. तर माझ्या एकट्याच्या नुसत्या वाणीतून का? म्हणून आपल्या आयोजकांनी हा प्रल्हादाचा सगळा प्रसंग, वामनाचा सगळा प्रसंग आपल्या समोर नृत्यनाट्यातून सादर व्हावा असं आयोजन केलेलं आहे. आणि नृत्य विशारद असे अनेक कलाकार. आपण कथानक साधारण 8:30 पर्यंत थांबवू परवा. 8:30 ते 9 शेवटच्या अर्ध्या तासात तो संपूर्ण प्रल्हादाचा प्रसंग असा जिवंत स्वरूपाने आपल्या समोर सादर होणार आहे नृत्यातून, ज्याला उत्तरेच्या भाषेत झाकी करणे असे म्हणतात. पण झाकीमध्ये कित्येक वेळेला नुसता मूक अभिनय असतो, पण इथे नृत्यासह ते आहे. अर्थात ते फक्त परवाचे असं नाही, आता पुढे हे चालू राहणार. कृष्ण जन्माचा सुद्धा असा आपल्याला नृत्यनाट्याचा आनंद घेता येणार आहे. आणि शेवटच्या दिवशी रासक्रीडेचा आनंद तो मात्र बघायचा नाही, तो सगळ्यांनी करायचा आहे. इथे नृत्य होईल, पण ते डोळ्यासमोर ठेवून आपणही आपापल्या परीनं त्या नृत्याचा आनंद घ्यायचा आहे. तो महारास क्रीडेचा जो आनंद आहे तो आपण सगळे मिळून घेऊया. आपापल्या घरच्या टिपऱ्या एकमेकाला न लागतील अशा तऱ्हेनं, टिपऱ्या नाही तर टाळ्या. पण मला सांगा, भजन चालू असताना एवढी टाळी वाजवायला जिथे अवघड असतं तिथं उठून नाचून टाळ्या वाजवायचं म्हणजे नारळाचं कवच फोडणे इतकं अवघड काम आहे. कुठलं तर चांगलं आहे. कारण परमार्थ मार्गामध्ये जपाला जेवढं महत्व आहे तेवढंच भजन, गायन आणि त्याबरोबर नृत्यालाही महत्व आहे. नृत्य हे हृदयाची कुलप लवकर उघडतं. त्यामुळे एक विशिष्ट बौद्धिक पातळी असलेला माणूस संगीताचा, वादनाचा आनंद घेऊन मन उलगडू शकतो. पण तेवढी बौद्धिक पातळी नसला संपूर्ण सर्वसामान्य समाजासह उच्च विद्वान असलेला समाज नृत्यामध्ये पटकन एकत्र येतो. पण भक्तीमध्ये नृत्य आणि गायन याला खूप फार मोठं महात्म्य आहे. त्याचाही आनंद आपल्याला शेवटच्या दिवशी म्हणजे 30 दिनांकाला घ्यायचा आहे. असा आनंद वाढत जाणार आहे. तेव्हा उद्याच्या भागवताच्या या निरूपणासाठी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आपल्या परिवारासह आग्रहाचं आमंत्रण करतो. आणि या ठिकाणी आरतीसाठी आता जे मानकरी असतील त्यांना आमंत्रित केलं जाईल. आणि आमंत्रित झाल्यानंतर भागवताची आरती घेऊन थांबू. घड्याळाच्या काट्याकडे बघा, 9ला 5 कमी असायला पाहिजे. याला म्हणतात आकाशवाणी केंद्र आपले घ्या.